नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या 3 अशा रक्षाबंधन विशेष बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर आपण सोमवारच्या भागातही रक्षाबंधन विशेष बॉर्डर रांगोळ्या बघितल्या होत्या. आज पुन्हा बघणार आहोत आणि एकदा शुक्रवारी म्हणजे अशा 3 त्रिक 9 रांगोळ्या तुमच्या रक्षाबंधनसाठी रेडी असणार आहे. त्यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल तुम्ही नक्कीच ट्राय करा. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या दादाला ओवाळण्यासाठी पाट टाकाल तर पाटासमोर ही रांगोळी नक्कीच काढा. माझ्याकडनं तुमच्यासाठी काहीतरी म्हणजे एक असं तुमच्या रक्षाबंधनसाठी नाही का माझ्याकडून थोडासा हातभार रांगोळीचा म्हणजे तुम्हाला जास्त इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, कुठली रांगोळी काढू वगैरे नाही का. तर नक्कीच तुम्ही ही रांगोळी ट्राय करा. सोप्या आहेत. जरी त्याला थोडा वेळ लागणार आहे, थोडी रांगोळी जास्त लागणार आहे, थोडे कलर जास्त लागणार आहे, पण आपल्या भाऊरायासाठी एवढं तर नक्कीच करू शकता तुम्ही. आणि सणसूद म्हटल्यावर थोडीशी कलरफुल रांगोळी तर पाहिजेच, त्यामुळे मी कलर वापरलेले आहेत. फक्त सफेद कलरच नाही घेतलेला. तर तुम्ही ह्या तिन्ही रांगोळ्यांचा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा. जर तुम्हाला रांगोळी आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा. लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देताय किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आपल्या चॅनलवरचा तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जे जुने व्हिडिओ बघणारे आहेत त्यांनी जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. त्या युनिक रांगोळ्या तुमचं 30 दिवसांचे टेन्शन म्हणजे तुम्हाला कुठली रांगोळी काढू याचा प्रश्नच राहणार नाही. 30 दिवसांच्या 30 नवीन रांगोळ्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. रोज तुमच्या दारासमोर नवीन रांगोळी असणार आहे. आणि आता कसं सण चालू झालेत आपले, तर त्यानुसार पण आपण रांगोळ्या बघतोय. तर रक्षाबंधन, त्यानंतर गणपती बाप्पा, भरपूर असे सण चालू होत आहेत आता आपले. तर ह्या ज्या रांगोळ्या बॉर्डर रांगोळ्या तुम्ही पाटासमोर तर काढाच आपल्या भाऊरायासाठी, पण आपल्या गणपती बाप्पा गौरी गणपतीसाठी पण खूप छान आहेत या रांगोळ्या. म्हणजे त्या आपण जे गौरी गणपती बसवतो त्यांच्यासमोर काढायला पण खूप सुंदर आहेत या रांगोळ्या आणि दिसायला पण खूप छान वाटेल, म्हणजे खूप छान दिसेल. तर पहिली रांगोळी आपली काढून झालेली आहे. तर ही दुसरी रांगोळी. आपण पट्टीच्या साहाय्याने रेष काढून घेतली आणि त्याला असा शेप देतोय वेलीचा. खाली एक असं फूल काढून घ्यायचं. आपण जो लव्हेंडर कलर तयार केलेला होता त्या दिवशी सोमवारच्या भागात बघितलाच असणार आहे तुम्ही, तोच कलर मी वापरते इथं. फुलाच्या दोन्ही बाजूने अशा वेली काढून घेतलेल्या पुन्हा, आणि त्याला बोटाच्या साहाय्याने आकार द्यायचा, व्यवस्थित शेप द्यायचा, म्हणजे दिसायला रांगोळी छान वाटते. मी हे स्किप न करता पण तुम्हाला काढून दाखवलं असतं, पण मला तुम्हाला दाखवायचं आहे की जर रांगोळी तुमची खराब झाली तर तुम्ही कशी व्यवस्थित करू शकता, किंवा थोडा शेप बिघडला रांगोळीचा तर कशी व्यवस्थित करू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यामध्ये. तर सफेद रांगोळी बरोबरच आपण लव्हेंडर कलर पण त्या वेलीमध्ये दिलेला आहे. ते खूप छान वाटतंय कॉम्बिनेशन. ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर पण काढू शकतात, दारासमोर नाही का, छान वाटेल.
नेहमी सारखंच आपलं छोटंसं फूल 3-3 पाकळ्यांचं काढलेलं आहे, पाकळ्या काढून आणि छोटंसं फूल काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण रेडी झालेली, बॉर्डर रांगोळी बघू शकता तुम्ही. ही आजच्या भागातली शेवटची बॉर्डर रांगोळी आहे. पट्टीच्या साह्याने त्याला 2 रेषा काढून घेतलेल्या. 30 सेंटीमीटरची पट्टी वापरली मी, मोठी पट्टी असते आपली ती. असा पाकळीचा आकार देऊन घेतला आणि बाजूने असे 3 कलरचं कॉम्बिनेशन काढून घेतलंय. लव्हेंडर कलर, राणी कलर आणि एक ग्रीन कलर, हिरवा कलर टाकणार आहे आपण. म्हणजे असं वाटलं पाहिजे की फूल आहे, असं खाली त्याला पानाचा आकार दिला आणि वरती पाकळ्या. ही जी वेली काढली आहे मी, त्या साईडची वेली खूप थोडीशी छोटी झाली होती, त्यामुळे मी पुसून पुन्हा नवीन काढली होती. म्हणजे मी तुम्हाला सांगून देते. तर बघू शकता ती थोडी जवळ आली होती ना, त्यामुळे मी परत पुसली आणि नवीन काढली होती मी. सेम या साईडला पण, लेफ्ट साईडला, डाव्या साईडला पण तशी डिझाईन काढायची. तुम्हाला आता म्हणजे समजायला पण लागलं असेल मैत्रिणींनो, की आपण सेम सेम आकार वापरून रांगोळी वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या कशा काढू शकतो. आता यात मी काय केलेलं आहे, आधी सारखेच शेप वापरले, फक्त डिझाईन थोडी वेगळी चेंज करायची. खूप सोप्या आहे रांगोळ्या काढायला, काहीच अवघड नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे. तर तुम्ही या रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्यांसहित. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा. धन्यवाद, बाय बाय.